तर मित्रांनो, वॉशिंग करून झालेली आहे, सर्व्हिस ऑलरेडी झालेली आहे आणि अशा प्रकारे सज्ज झालेली आहे आपली बुलेट. लेट्स गो. मित्रांनो, माझं चॅनल सचिन जंगम व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दिवस खरंच खास आहे, कारण आज माझ्या ड्रीम बाईकची पहिली सर्व्हिस आहे आणि ही सर्व्हिस करायसाठी आपण जाणार आहोत विरार ईस्टच्या रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. तर चला मग भेटूया. पहिल्या सर्व्हिससाठी बुलेट ही तयार आहे. बघा कशी डौलात उभी आहे. आजूबाजू बंदर, बीच में है सिकंदर. तर चला जाऊया. 500 किलोमीटर काही कंप्लीट झालेले नाही आहे मित्रांनो आपले, परंतु सर्व्हिस सेंटरमधून कंटिन्यू कॉल येतो आहे सर्व्हिससाठी. आणि ॲक्च्युली 1.5 महिना पण झालेला आहे त्यांच्या पॉलिसीनुसार. तर सर्व्हिस करणं आवश्यक आहे. ChatGPTवरती पाहिलं होतं मी की असं नेसेसरी नाही आहे की 500 किलोमीटर झाले तर तुमचे किती किलोमीटर झाले असतील, म्हणजे 200, 300, 400, तर तुम्ही सर्व्हिसला दिली तर उत्तमच असते. जे त्यांच्या पॉलिसीप्रमाणे असतं त्याप्रमाणे 1 महिन्याच्या आतमध्ये. तर लेट सी काय करत आहे तिकडे. साडे 9चा टायमिंग दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 9:30 नंतर सर्व्हिस स्टेशन चालू होईल. तर त्या हिशोबाने चाललो आहोत वेळेवरती. वेळेवरती जायला मला फार आवडतं. कोणतीही गोष्ट वेळेवरती व्हावी हाच माझा प्रयत्न असतो. माणसाने नेहमी पंक्च्युअल असावं. हे विरार पश्चिमेकडचं स्टार बाजार आणि हा जो फ्लायओव्हर ब्रिज आहे त्याच्याच समताच आपलं येणार आहे रॉयल एनफिल्डचं सर्व्हिस सेंटर. जेमतेम घरापासून जर आपण बघू तर 6 ते 7 मिनटामध्ये हे सर्व्हिस सेंटर आहे. 6 ते 7 मिनटं बाईकने लागतात. जर चालत विचार केला तर जवळ अर्धा तास लागेल. तर लेट्स चेक. थोड्याच वेळात पोहोचतो आपण. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आलेले आहे रॉयल एनफिल्डचे सर्व्हिस सेंटर. तुम्ही बघत असाल त्याची पाटी बोर्ड. हे आहे विरार ईस्टचे रॉयल एनफिल्डचे शोरूम आणि ठीक याच्या पाठीमागे आहे यांचे सर्व्हिस स्टेशन, जिथे आपल्याला आपली बाईक द्यायची आहे. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या ऑलरेडी मी पूर्ण केलेल्या आहेत. नाव दिलेले आहेत. जी काही नेसेसरी फॉर्मॅलिटीज आहेत छोटी ती केलेली आहे. 1 ते 2 तास लागतील बोललेत. तर लेट्स चेक. हे त्यांचं ऑफिस आहे. इथे समोरच मॅडम बसतात. त्यांच्याकडे सगळी प्रोसेस आपण ऑलरेडी करून आलेलो आहोत. मित्रांनो, ते बराच वेळ लागणार आहे. जवळजवळ 1 तास ते 1.5 तास लागणार आहे. घरी जाऊन येण्यापेक्षा इथेच काहीतरी नाश्ता करूया आणि वेळ घालूया या हिशोबाने चाललो आहे. उगाच घरी जा पुन्हा या रिक्षाला पैसे घालवा, यात काही अर्थ नाही आहे. तर बघूया कुठे नाश्त्यासाठी काय सोय मिळते का. नाश्ता करायला लागेल कुठेतरी.
इकडचं काय एवढं माहिती नाही आहे, परंतु एक साधा हलकासा नाश्ता करायचा आपल्याला. लेट्स चेक तिकडे आपल्याला मिळते का नाश्ता. होम साईड डोसा सेंटर आहे, तिथे काहीतरी मेदोडा वगैरे खाऊ, बघूया. नाश्ता करून डायरेक्ट सर्व्हिस सेंटरमध्ये आलो आहे. तिकडे आपल्याच बाईकचे काम चालू आहे, ऑइल चेंज करण्याचं काम झालं. आणि ही जी रूम दिसते आहे ही खास कस्टमरसाठी दिलेली आहे, की जेणेकरून ते वेटिंगवरती तेच आपली समोर जे बाईकचं काम चाललं आहे ते बघू शकतात. छान व्यवस्था केलेली आहे इकडे, सुंदर. ऑइल चेंज होतं आहे, ऑइल चेंज. अशा प्रकारे गाडीची सर्व्हिसचे काम झालेले आहे आणि बिल आपल्या हातात आलेले आहे. फिल्टर चेंज केलेलं आहे, त्याचप्रमाणे ऑइल चेंज केलेलं आहे, वॉशिंग चार्जेस वगैरे सगळं पकडून ही फ्री सर्व्हिस जी पडली आहे ती आहे 1431 रुपयाला. सर्व्हिस झालेली आहे. त्यानंतर वॉशिंगनंतर आपली बुलेट आलेली आहे. बघा कशी डवरात उभी आहे, तिचा थाटच वेगळा आहे. हे बॅक रेस्टर पण आपण लावून घेतलेले आहे. याची किंमत इथे शोरूममध्ये 2700 रुपये लागली. फॅमिलीला बसायला भरपूर त्रास होतो म्हणून आपण हे लावून घेतलेलं आहे. गाडी घेऊन आता आपण घराच्या दिशेने जात आहोत. अशा प्रकारे आपल्या ब्लेडची पहिली सर्व्हिस आज पार पडलेली आहे. या स्टाईलवरती एक गाणं आठवते मला, अमिताभ बच्चन साहेबांचे, मुकद्दर का सिकंदर या मूवीमधले. रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ वो जाएगा, ओ मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा. आपल्या दिवससकट आपण घरी पोचलो आहोत मित्रांनो. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओ सकट पुढच्या वेळेस. धन्यवाद.